नमस्कार मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात मराठी मनोरंजन विश्वातील आजच्या काही मोठ्या बातम्या। लोकप्रिय अभिनेत्री पूजा सावंत 2024 मध्ये लग्नबंधनात अडकणार आहे। लग्नाआधी आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींबरोबर पूजा गोव्याला गेली आहे। पूजा सावंत, भूषण प्रधान, प्रार्थना भेरे या तिघांची गेल्या अनेक वर्षांपासून घट्ट मैत्री आहे। त्यामुळे लाडक्या मैत्रिणीच्या ब्राइड टू बी पार्टीला प्रार्थना भूषण गोव्याला गेले होते। यावेळी या पार्टीला प्रार्थनाचा नवरा अभिषेक जावकर देखील उपस्थित होता। या सगळ्यांनी गोव्याच्या समुद्रकिनारी पूजा सावंतची ब्राइड टू बी पार्टी केली। या पार्टीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत। 25 डिसेंबरला गौतमी देशपांडे आणि स्वानंद तेंडुलकर लग्नबंधनात अडकले। लग्नानंतर गौतमी स्वानंद सध्या कोकणात फिरायला गेले आहेत। अंकितानं शेअर केलेल्या फोटोंमधून गौतमी स्वानंद देवबागला फिरायला गेल्याचं स्पष्ट झालंय। दोघं कोकणाच्या समुद्रकिनारी एन्जॉय करत वॉटर स्पोर्ट आणि स्कूबा डायव्हिंगचा आनंद घेताना दिसत आहेत। ये रिश्ता क्या कहलाता है आणि बिग बॉस फेम अभिनेत्री हिना खानच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे। हिनाची तब्येत बिघडल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। याबाबत तिनं स्वतः सोशल मीडियावर माहिती दिली आहे। गेले 3-4 दिवस सलग तिला 102 ते 3 एवढा ताप येतोय। त्यामुळे तिला दवाखान्यात ऍडमिट करण्यात आलं आहे। माझी काळजी करू नका, मी लवकरच बरी होऊन परत येईल, माझ्यावर असंच प्रेम करत राहा, असं तिनं चाहत्यांसाठी सांगितलं आहे। काहे दिया परदेस या मालिकेतून हिट झालेली जोडी म्हणजे ऋषी सक्सेना आणि सायली संजीव लवकरच एकत्र दिसणार आहेत। त्यांचा एक सिनेमा येत आहे। ऋषीनं सोशल मीडियावर त्यांच्या आगामी सिनेमाचं शूटिंग पूर्ण झाल्याची माहिती दिली आहे। संसारा द वूम चॅप्टर 1 असं या चित्रपटाचं नाव असून काहीच दिवसांपूर्वी या सिनेमाची घोषणा झाली होती। अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खानच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे। आमिरची लेक मराठमोळा फिटनेस ट्रेनर नुपूर शिकरेशी लग्न करणार आहे। दोघांच्या लग्नाला अवघे काही दिवस उरले आहेत। वांद्रे येथील ताजलँड आणि हॉटेलमध्ये 3 जानेवारीला इरा आणि नुपूरचं लग्न होणार आहे। त्यानंतर 6 ते 10 जानेवारी दरम्यान 2 रिसेप्शन पार्टी होतील। त्यापैकी एक दिल्ली आणि दुसरी जयपूरमध्ये होईल अशी माहिती मिळाली आहे। टीव्ही अभिनेत्री पवित्रा पुनिया काही काळापूर्वी इश्क की दास्तान नागमनीच्या शूटिंग दरम्यान जंगलात एक सीन शूट करताना खाली पडली होती आणि तिच्या ब्लाऊजचं हुक तुटलं होतं। याबाबत तिनं खुलासा केला आहे। या अपघातानंतर आपण काही मिनिटं घाबरल्याचं ती म्हणाली। तसंच ब्लाऊजची स्ट्रॅप उघडल्यावर ती खाली बसली। त्यावेळी असा प्रश्न पडत होता की माझ्याबरोबर जे घडतंय ते लोकांना दिसलं तर नसेल ना। मी काही काळ सुन्न झाले होते। सीन दरम्यान असं काहीतरी घडेल असं वाटलंच नव्हतं। तो प्रसंग खूप वाईट होता असं ती म्हणाली। तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा।